आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका विवाहित महिलेचा सिझेरियन नंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रामनगर येथील अश्विनी जगदीश जाधव वय 31 वर्षे यांना 19 जुलै 2026 रोजी बाळंतपणासाठी विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। रुग्णालयात 31 जुलै रोजी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली। मात्र शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू असतानाच 1 ऑगस्ट 2026 रोजी 8:30च्या सुमारास मृत्यू झाला। या घटनेची माहिती ओमश्री हॉस्पिटलचे डॉक्टर भरत देवकर यांनी फोनद्वारे विटा पोलीस ठाण्यात दिली। त्यानुसार विटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 93/2026 अंतर्गत BNSS कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे। या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।